आपण वेळात वेळ काढून सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आजच्या माढा लोकसभा याच्या अनुषंगाने आपल्या सांगोला शहरामध्ये जे पत्रकार परिषद होत आहे त्या परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। मी रमेश नागनाथ बारसकर, माढा लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्याशी हितगुज करण्यासाठी उपस्थित आहे। माझ्यासोबत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजू गोळी उपस्थित असलेले, या ठिकाणी लालासाहेबजी मुलानी, विकासजी बनसोडे, विनोदजी उबाळे, दीपकजी होळ, सुरेशजी आप्पा माळी, आमचे सहकारी भैरवनाथजी बुरांडे, मधुकरजी माळी, सुनीलजी काटे, विनायकजी गंगणे, गजाननजी बनकर, उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते व सोबत माझे आलेले संतोष सोलंकर, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीवंत क्षीरसागर व सर्व पत्रकार बंधू। माढा लोकसभेमध्ये 6 तालुके, 6 विधानसभा मतदारसंघ येतात। अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत। अनेक वर्ष झालं त्या समस्या जसे तेच आहेत आणि मुद्दा म्हणून मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की या ठिकाणी अनेक वर्ष झालं प्रस्थापित लोकच या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग, एकदा BJP मधून, एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून, एकदा काँग्रेसमधून, एकदा वेगवेगळ्या पक्षातून त्याच प्रस्थापित समाजातील लोक या ठिकाणी आजपतोर सत्ता उपभोगत असताना आपण पाहिलेलं आहे। देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष जरी उलटली असली तरी आज सत्ता ही सर्वसामान्य बहुजनापर्यंत अजून आलेली नाही। जिरपाचा सिद्धांत या ठिकाणी झालेला नाही, कारण सत्ता सर्वसामान्य बहुजनांपर्यंत आल्यानंतर त्या सत्तेचा लाभ देखील बहुजन वर्गाला या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। पण ही सत्ता आजपर्यंत फक्त प्रस्थापित लोकांपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघातील जनतेपत्र पोचवावा अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो। माझं निवेदन या ठिकाणी इथंच थांबवतो। आपल्याला काय प्रश्न विचारले असतील तर आपण विचारू शकतो। तुम्ही कालपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजून शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर व्हायची, त्यातून तुम्हाला जर जाहीर झाली असती तर तुम्ही जर न काढता जिकडं उमेदवारी मिळाली तिकडे गेला, त्याबाबत आपलं याबाबत मागच्या 7-8 महिन्यापूर्वी मुंबई येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्या बैठकीमध्ये मी उमेदवारीची मागणी केली होती। कालांतरामध्ये या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक वादळ उठले आणि ते वादळ उठल्यानंतर आमची भूमिका अशी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का, तर मिळालं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये फिरत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमानुसार घटनेमध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद केली आणि ते आरक्षण कुठेतरी धोक्यामध्ये येते का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच वारसदार, त्यांचेच नातू आम्ही या राज्यातलं शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेलो आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण वाचवण्याची जेवढी ओबीसीची जबाबदारी आहे
तेवढीच आपली देखील जबाबदारी आहे अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केल्यानंतर माढा या ठिकाणी ओबीसी परिषद झाली आणि त्या परिषदेला आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी भूमिका घेतली की ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे अशी जाहीर भूमिका घेणारा कुठल्याच राजकीय पक्षाचा राष्ट्रीय नेता या महाराष्ट्रामध्ये कुणी घेतली नाही. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी ती भूमिका घेतली म्हणून त्यांचे आम्हाला विचार पटल्यामुळं मागच्या 6 महिन्यापासून आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहे आणि माढ्याची परिषद चांगली झाल्यामुळं त्यांचा संपर्क वाढल्यामुळं मला उमेदवार देण्याचा त्यांनी शब्द दिला आणि त्यांनी शब्द ते पाळला. राहता राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी जेवढ्या वर्ष काम केलं तेवढ्या वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. यापुढील काळात जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करणार. आणि आता या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी देखील एक वय असते. आज माझं 45 वर्ष या ठिकाणी क्रॉस झालेलं आहे आणि तरुणपणी जर निवडणूक नाही लढवली तर म्हातारपणी निवडणूक लढून इच्छाशक्ती जेवढी तरुणपणे असती तेवढी वय झाल्यावर इच्छाशक्ती कमी होत असती. ज्याचं वय झाले ती मी आणि माझ्यासाठी काम करतो पण तरुण इतरासाठी काम करतो म्हणून तरुणपणातच त्या ठिकाणी निवडणूक लढवली पाहिजे असा निश्चय करून वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी उमेदवारी मला मिळाली. नाही अजिबात नाही. मी पक्षाच्या बैठकीमध्ये अनेक जणांनी पवार साहेबांनी निवडणूक लढवली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. केवळ एकमेव मी असा व्यक्ती होतो की पवार साहेब तुम्ही पूर्ण करतो. पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुद्धिबळच्या पटावरचे राजे आहे आणि ज्या वेळेला या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 6च्या 6 विधानसभा हे विरोधी पक्षाकडे आहे आणि विरोधी पक्षाकडे 6च्या 6 विधानसभा असताना राजानं कधी धोका पत्करायचा नसते. कारण राजा चेकमॅट झाल्यानंतर सगळा संघ हरला जातो. त्यामुळं त्या बैठकीमध्ये सांगितलं रिस्क असल्यामुळं राजानं या ठिकाणी रिस्क घेतली नाही पाहिजे. माझ्यासारख्या सोल्जरला पेद्याला या ठिकाणी निवडणुकीला उभारला संधी दिली पाहिजे. कारण सोल्जर जर शेवटला पोचला तर तो वजीर होतो आणि मला शेवट पोचण्यासाठी राजानं ताकद द्यावी अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी केली. तुम्ही म्हणाला गेल्या 6 महिन्यात तुम्ही आंबेडकर साहेबांबरोबर माझी चर्चा झाली होती. हां पण परवापर्यंत तुम्ही राष्ट्रवादीची ही होता त्याच वेळेला तुम्ही त्या बहुजन वंचित आघाडीकडे पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला राष्ट्रवादीला काढून टाकायची एवढी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी यांची बोलणी चालू होती आणि प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कोणीही इच्छुक नाही, काँग्रेस पार्टीकडून कुणीही इच्छुक नाही, शिवसेनेकडून कुणीही इच्छुक नाही, तर ती जागा आपण वंचित बहुजन आघाडीला मागू आणि त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी देऊ अशा प्रकारचा शब्द दिल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही आंबेडकर साहेबांबरोबरच होतो. आता माझा एक माझा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून तुम्ही निवडून आला. तुमच्या वंचित आघाडीकडून 1-2-3 सीटा आल्या आणि ज्या वेळेला केंद्रामध्ये सत्ता स्थापन करताना जर महायुतीला किंवा महाविकास आघाडीला जर जागा कमी पडल्या तर तुम्ही कुणाकडे जाणार? तो सर्वस्व निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा असेल. म्हणजे त्यांच्या विरोधात आता लढणार परत त्यांना पाठवणार? तो निर्णय राष्ट्रीय नेत्याचा असेल. मी नेता नाही ना, मी कार्यकर्ता आहे, उमेदवार आहे. मी निर्णय कसा घेणार? नेता निर्णय घेणार. मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे का? तर मिळलं. ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही पाहिजे अशा प्रकारची आम्ही जाहीर भूमिका घेतली. कारण आरक्षण हे
आर्थिक निकषावर आरक्षण नसून आरक्षण हे सामाजिक निकषावर दिलेलं आहे. ओबीसी समाज आर्थिक परिस्थितीनं गरीब आहे म्हणून ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. आरक्षणाची मेथड ज्यावेळेला या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हा पिचलेला रंजलेला गांजलेला समाज या समाजाला सत्ता संपत्तीमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी पुढे येत असताना अनेक धनदांडग्या लोकांनी भांडवलशाही लोकांनी त्या ठिकाणी सत्ता संपत्तीचं समान वाटपाला विरोध केला आणि मग त्यावेळेला आरक्षणाचा विषय पुढे आल्यानंतर मग घटनेमध्ये आरक्षणाची 340, 341, 342 या कलमानुसार या देशामध्ये 4 भाग केले गेले. एक SC, एक ST, एक OBC आणि ओपन हे 4 भाग त्या ठिकाणी करण्यात आले. त्यामुळं कुणाला गरीब आहे म्हणून आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही, तर गरिबासाठी आरक्षणामध्ये तरतूद नसून गरिबासाठी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून या ठिकाणी कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण आरक्षण नाही, तर तो सामाजिक मागासले पण आहे म्हणून त्याला आरक्षण. विरोध म्हणजे ओबीसी मधून दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची जाहीर भूमिका आम्ही माड्यामध्ये घेतलेली आहे ना. ओबीसी मध्ये नाही, आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांना स्वातंत्र्य प्रबोधन करून आरक्षण दिलं गेलं त्यावेळी मराठा समाज हा मागास नाही असं न्यायालयात याचिका दाखल करून ते सिद्ध करणाऱ्या गुंडत्व सजावटीचा सत्कार केला, त्याला आर्थिक बचत पुरवण्याची तुम्ही घोषणा केली. आता हे सगळं तुमचं जे विचारणं आहे ते कुठले आहे याला आधार नाही. सदावर्ते यांना मी 2023 मध्ये माझ्या वैयक्तिक कामाच्या निमित्तानं भेटलो होतो. कुठल्याही प्रकारचा सत्कार केला नाही, कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद त्या ठिकाणी केलेली नाही. माझं स्टेटमेंट तुम्ही बघा, मी त्या वेळेला त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे मोहोळ तालुक्यामधला माझा राजकीय विरोधक, माझी त्यांना कुठंतरी अडचण होते म्हणून त्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण मोहोळ शहरातल्या सर्व किंवा मोहोळ तालुक्यातल्या सर्व मराठा बांधवांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी भाग घेतला. तुमच्या अजेंड्यावर सगळ्यात आणखी विषय तरुणांचे लग्न जमत नाही त्याची गरज लावून देणार काय त्याबद्दलची कार्यवाही विषय काय अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रश्न आपण विचारला. खरंच ह्या महाराष्ट्रामध्ये तरुण मुलांची लग्न आपल्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ग्रामीण भागातलं छोटंसं गाव असेल, मोठं गाव असेल, 20-25 पोरांची लग्न व्हायची त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये राहिलेली आहे. आणि लग्न करणं ही एक आपल्या परंपरेनुसार ती चालत आलेलं आहे. मग आताच मुली का मिळणार नाही, तर त्या ठिकाणी प्रामुख्यानं नोकरी नाही, उद्योगधंदा नाही, मुली कमी असल्यामुळं शहरामध्ये मुलांचं चॉईस करणं त्यांच्याकडे आहे. त्यामुळं तरुण पोरांची आणि खास करून ग्रामीण भागातले आणि खास करून शेतकरी असेल, शेतमजूर असेल, छोटा मोठा उद्योग करणारा बलुतेदार असेल, या अशा मुलांचा जर तुम्ही सर्वे केला तर या लग्न न झाल्यामुळं मुलं डिप्रेशनमध्ये चाललेले आहेत. काही मुलं आत्महत्या करत आहेत, काही व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्यांच्या आईवडिलांची तर परिस्थिती त्या मुलापेक्षा बेकार आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठं साखरपुडा असेल, लग्न असेल तर माझ्यासारखा माणूस पाहुणं रावळे विचारते की बाबा तुमच्या मुलाचं जमलं का नाही. ज्या वेळेला तशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला त्या आईच्या काळजामध्ये धस होतंय, मुलाच्या वडिलांच्या काळजामध्ये धस होतंय आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ते देखील त्या ठिकाणी अटॅक येण्याचं प्रमाण, BP शुगरचं प्रमाण हे समाजाचं वास्तव आहे. आणि कुणी तर मांडलं पाहिजे समाजाचं वास्तव, भले नावं ठुली जातील. हे गृहीत धरून आम्ही गेल्या वर्षी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि त्या मोर्चा काढल्यानंतर खऱ्या अर्थानं ही समस्या फक्त महाराष्ट्रातील नाही तर भारत देशातली ही समस्या आहे. आणि या समस्यावर तोडगा कोणी काढला पाहिजे तर सरकारनं काढला पाहिजे. याला कारणीभूत कोण आहे तर सरकार आहे. सरकारनं ज्या ज्या वेळेला वेगवेगळी धोरणं स्वीकारली ती चुकीची धोरणं स्वीकारली म्हणून आज मुलींची संख्या त्या ठिकाणी कमी आहे, मुलांची संख्या जादा आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी जर या माढा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी जर मला निवडून दिलं तर प्रामुख्यानं
संसद भवनामध्ये पहिला प्रश्न माझा कुठला असेल तर तरुण मुलांची लग्न होत नाहीत त्याच्यावर त्या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. का होत नाही, कशामुळे होत नाही, तर शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीला, शेतमजुराच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीला, बलुतेदारांच्या म्हणजे छोट्या मोठा उद्योग करणाऱ्या लग्न करणाऱ्या मुलीला भारत सरकारनं त्या ठिकाणी पेन्शन चालू केली पाहिजे आणि त्या मुलीला आर्थिक मदत म्हणून त्या ठिकाणी त्या मुलीच्या नावावर 25 लाख रुपये दिलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करणार. आणि समाजाचं वास्तव आहे, तुम्ही जाऊन बघा, या समाजाचं वास्तव कोणी तर मांडलं पाहिजे. आई वडील काय करते ती आपली चूक आहे म्हणून गपची बसते ती, पण ही त्यांची चूक नाही तर ही सरकारच्या धोरणाची चूक आहे म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आपल्या राज्यामध्ये निर्माण झाली. 882 मुली आहेत आणि 1000 मुलं आहेत. मग एवढी तफावत वाढत चाललेली आहे. तफावत तुमचा अजेंडा काय असतो? निवडणुकीचा अजेंडा अशा प्रकारचा आहे की तरुणांच्या हाताला काम नाही. या ठिकाणी या भाजपच्या सरकारनं खाजगीकरणाच्या नावाखाली सगळ्या नोकऱ्या खाण्याचं काम केलेलं आहे. खाजगीकरण करून एकाच ठेकेदाराला जगवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे पुन्हा अजून एकदा गुलामी आणणं अशा प्रकारचं काम, त्याला आमचा विरोध असणार आहे. पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आपल्या सांगोल्यामधला पाण्याचा प्रश्न असेल, मानखटावच्या पाण्याचा प्रश्न असेल, करमाळ्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, या पाण्याच्या प्रश्नाबद्दल आमचा अजेंडा असणार आहे. जो शेतकरी शेतमाल पिकवतो त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. आणि जो हा ऊसाचा पट्टा आहे, शेतकरी रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो आणि ऊस पिकवतो, पण त्या ऊसाचा काटा मारला जातो. शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खिशातून हात घालून पैसे काढले जातात दिवसा ढवळे. त्याच्यावर देखील आम्ही या ठिकाणी काम करणार. महिलांना रोजगार असला पाहिजे, तरुणांना वेगवेगळं प्रशिक्षण त्या ठिकाणी देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा वेगवेगळ्या अजेंड्यावर वंचित बहुजन आघाडी लढणार. शरद पवारांच्या पक्षाची मोठी जबाबदारी तुमच्याकडे असताना आज शरद पवारांचा पक्ष अडचणीत सोडून तुम्ही त्यांच्याच उमेदवाराला इथं अडचणी आणण्याचा प्रयत्न होतो असं वाटत नाही तुम्हाला? या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी किंवा भाजपला अडचणीत आणण्यासाठी उभारली नाही, तर स्वतः निवडून येण्यासाठी उभारलेली. मलाही सांगितलं ना, पवार साहेबांसाठी समाजाचा निषेध नव्हता म्हणून तुम्ही तयारी घेतली, पण तुमच्याकडे आज प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. आज पक्ष अडचणीचा तुम्ही पक्षाला वाऱ्यावर सोडून तुम्ही त्याकडं या ठिकाणी मी मनात सांगितलं, आता मी तरुणपणी निवडणूक लढवणार नाही. प्रस्थापित कुटुंबातून जन्माला आल्याला 26 वर्ष झाल्यानंतर आमदार होतो, खासदार होतो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, गावाचा सरपंच होतो, नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो. त्यांना जसा अधिकार निवडणूक लढवण्याचा आहे तसा विस्थापित कुटुंबातून आलेल्या रमेश पारसकरला देखील निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आज नाही तर नंतर परत कधीच नाही. त्यामुळं आम्ही या ठिकाणी मनाशी निश्चय केला आणि निवडणूक लढवण्याचं धाडस केलं. वंचितला म्हटलं जातं की मत कटवा, म्हणजे मत विभागले होते त्यामुळे तिसऱ्याला लागू होते. अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही की वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष आहे. ज्या वेळेला दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये अरविंद केजरीवालचा आप पक्ष निवडणूक लढवत होता, त्यावेळेलाच ही काँग्रेसवाली बी आणि बीजेपीवाली म्हणायची ही काँग्रेसची बी टीम आहे आणि काँग्रेस काय म्हणायची ही बीजेपीची बी टीम आहे. आणि काल 2-4 दिवसाखालीच इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक झाली, मिटिंग झाली. आणि ती कशासाठी मिटिंग झाली तर अरविंद केजरीवाल हा किती चांगला आहे, त्याच्यावर अन्याय होत आहे असं सांगण्यासाठी जी नावं ठेवत होती तीच लोक त्या व्यासपीठावरून अरविंद केजरीवालचं गुणगान गात होती. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेला पक्षाचा संघर्ष चालू असतो त्यावेळेला प्रस्थापित पक्षाकडून त्याला हिनवलं जातंय, बी टीम आहे म्हणलं जातं.
पण परत तोच त्यातून निवडून आल्यानंतर तोच भारी आहे अशी सांगण्याची स्पर्धा आपण दिल्लीमध्ये बघितली. येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी किती चांगली आहे ही सांगण्याची स्पर्धा निर्माण होईल. निवडणुकीत कुठंच वातावरण नव्हतं त्या काळात. वंचितचे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले की आम्ही उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत युती करतो. त्यावेळी निवडणुकीचं वारा नव्हतंही. त्यानंतर युती तोडण्याची का वेळ आली? उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख संजय राऊत 5 ते 6 जागा देण्याची तयारी करते, तरी युती तोडण्याची गरज का वाटते? त्या प्रश्नाचं उत्तर आंबेडकर साहेबच देतील. पण मी बी माझ्या माहितीने तुम्हाला उत्तर देतो की 4 जागा देण्याचा प्रस्ताव टीव्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिला आणि ते 4 जागा देत असताना ती एक अकोल्याची जागा सोडली तर ते 3 जागा गेल्या 5 टर्ममध्ये कधीच निवडून आलेले नाही. ते BJP आणि त्यांच्याच पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. वंचित बहुजन आघाडीची 42 लाख मतं घ्यायची आणि त्यांना फक्त एकच जागा द्यायची अशा प्रकारचं चित्र समोर आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांनी निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. मतदारसंघात तुमचं गाव फुटत नाही ज्या वेळेला ग्रामपंचायतचं मतदान होते, पंचायत समितीचं मतदान होते, त्यावेळेला गेटकेन चा प्रश्न समोर येत असतो. पण ज्या वेळेला लोकसभेचं मतदान होते त्यावेळेला मी या सोलापूर जिल्ह्यातलाच रहिवासी आहे. सोलापूर जिल्ह्यातले 4 तालुके येतात आणि त्या ठिकाणी जिल्ह्यातला रहिवासी असल्यामुळे जिल्ह्यातल्या समस्येची सगळी जाण असल्यामुळे त्या ठिकाणी मी उमेदवार आहे. जय भीम. जय भीम.